हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण SYBA EVS 201 पर्यावरणचा अभ्यास या बुक्समधून IMP बघणार आहोत। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। उद्याच्या पेपरामध्ये कोणकोणते IMP प्रश्न मुद्द्यावर विचारले जातील ते आता आपण बघू। उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक। उद्याचा पेपर तुम्ही पूर्ण लिहा, मनाच्या भाषेत लिहा, पण पूर्ण लिहा, पेपर कोरा ठेवू नका। पेपरामध्ये तुम्ही मनाच्या भाषेत जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स छान मिळतील। तर चला बघूया उद्याच्या पेपरसाठी IMP कोणकोणत्या याच्यावर लेसनवर विचारले जातील ते मी तुम्हाला सांगते। कारण अभ्यास घेण्यासाठी आता एवढा वेळ नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला IMP सांगते ते तुम्ही वाचून जा उद्याच्या पेपरसाठी। पर्यावरण म्हणजे काय याच्यावर प्रश्न येऊ शकतो, त्याच्यावरती तुम्ही पर्यावरणाच्या लेसनवरती वाचून जा। त्याच्या व्याख्या, पर्यावरण स्वरूप व्याप्ती, त्याच्यानंतर पुढचं लेसन परिसंस्थेची रचना, त्याच्यामध्येच आहे IMP। थोडे जैविक घटक, थोडे थोडे मुद्दे वाचून जा। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले तसे तुम्ही स्टारवाले मुद्द्यांवरती जास्त लक्ष केंद्रित करा। परिसंस्थेचे कार्य व अन्न साखळी यावर प्रश्न येऊ शकतो। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की हे जे स्टार असतात याच्यावरच प्रश्न विचारले जातात, आणि जो लेसन मोठा असतो त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न त्याच्यावर विचारले जातात, 2 प्रश्न तरी विचारले जातात। तर तुम्हाला असं हे वाचून जायचं आहे। संकल्पना IMP लेसन क्रमांक आहे 3। वैचारिक बैठक, त्याच्यानंतर आहे औद्योगिकरण, नागरीकरण प्रक्रिया व परस्पर संबंध, आपल्या नेहमीच्याच आपल्या याच्यातल्या आहे ते सर्व काही। तर आपण ज्या आपल्या आयुष्यामध्ये आपण जे जीवन जगतो त्याच्यात सर्व टॉपिक्स आपल्या याच्यातलेच आहे, नेहमीच्या याच्यातले। तर आपण हे मनाच्या भाषेत सहजरित्या लिहू शकतो। आता सामाजिक ध्वनी प्रदूषण, ध्वनी झाल्यावरती काय आपल्याला हे होतं ते सामाजिक याच्यावरती ते लिहायचं। ते साधे टॉपिक्स आपण लिहायचे आहे। जलव्यवस्थापन, व्याख्या व स्वरूप व्याप्ती, ग्रामीण भागात पिण्याचे पाणी एक समस्या। तर पिण्याच्या पाण्याचे काय त्रास ग्रामीण भागात असतं हे आपल्यालाही माहीत आहे की कोणत्या खेडेगावांमध्ये बरेचशा येत नाही, 8-8 दिवसातून 15-15 दिवसातून पाणी येते। ही जंगले, वने, व्याख्या, कार्य व महत्त्व, जंगलांचे प्रकार, शेती, मागास व प्रगत, एवढे सर्व नाही वाचायला जमलं तर तुम्ही असं प्रत्येक लेसनचा सारांश जरी थोडा वाचून घेतला तरी थोडे काही प्रश्न तुमच्या लगेच लक्षात येतील। तर हा सारांश सुद्धा वाचायचा आहे। आणि लेसन चालू व्हायच्या आधी जे असतं प्रास्ताविक ते पण तुम्हाला थोडं वाचून घ्यायचं आहे, ज्याने सुद्धा लवकर लक्षात येईल। पर्यावरण विषयक चळवळी, व्यक्तिगत, संस्थात्मक व गटात्मक चळवळी, प्रत्येक लेसनवरती तुम्हाला 1-1, 2-2 प्रश्न विचारले जातात। जागतिक हित संबंध, जपणूक याच्यावरती येऊ शकतो प्रश्न। वातावरणातील फेरबदल संकल्पना, संपले। एवढेच होते। तर तुम्हाला उद्याच्या पेपराच्या शुभेच्छा। चांगला पेपर लिहा उद्या। सर्वांना बेस्ट ऑफ लक।
पूर्ण पेपर लिहा व्यवस्थित. तर तुम्ही हे सर्व करून जायचं आहे. आधीचं प्रास्ताविक आणि नंतरचं सारांश आणि मध्ये मध्ये स्टार केलेले आणि थोडे थोडे मुद्दे वाचून जायचे. काही मनाच्या भाषेमध्ये तुम्हाला व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. जी आपली नेहमीची जीवनशैली आहे त्याच्यावरतीच आधारित बरेचसे हे प्रश्न आहे आणि त्याच्यातच ते उत्तर आहे. तर तुम्ही काही बाकीचे व्हिडिओमधून ऐकून जा आणि काही बाकीचे पुस्तकातून वाचून जा आणि असा पूर्ण पेपर व्यवस्थित लिहा. तर चला आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.